ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 14. वस्तुज्ञान आणि एकात्मज्ञान. ब्रह्माबद्दल प्रस्तावना. परमात्मा, कर्म, भौतिक सृष्टी, लौकिक देवता, यज्ञस्वामी. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म सत चित आनंद. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. नहि ज्ञानेन सदृशम. ज्ञान म्हणजे काय? संसाररूपी सागर ओलांडण्यास मदत करतं ते. अर्थात ज्ञान दोन प्रकारचं आहे, विषयज्ञान आणि अभेदज्ञान. पहिल्या प्रकारचं ज्ञान जगाचं, दुसऱ्या प्रकारचं ज्ञान म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकरूपतेचं ज्ञान. त्यालाच अभेदज्ञान असं म्हणतात. हे ज्ञान म्हणजे बुद्धीचं कार्य नाही, ते बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धीच्या कार्याकडेही ते साक्षीभावाने बघतं. चुकीने जे सत्य म्हणून स्वीकारलं जातं त्या गोंधळाचा, संभ्रमाचा ते नाश करतं. हृदयातून ते भय काढून टाकतं. ब्रह्माचं ज्ञान ते करून देतं. जग आणि ते एकच आहे हे ज्ञान, म्हणून त्याला सम्यक ज्ञान, समीपतेचं ज्ञान म्हणतात. या एकात्मतेच्या ज्ञानाकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत, अंतर्गत आणि बाह्य. आध्यात्मिक शिस्तीचा बाह्य मार्ग म्हणजे अनासक्त कर्म, कर्माचं फळ ईश्वरास अर्पण करणं. आध्यात्मिक शिस्तीचा अंतर्गत मार्ग म्हणजे ध्यान आणि समाधी, म्हणजे परिपूर्ण एकरूपता. वेदांताच्या परिभाषेत ही अंतर्यामी एकाग्रता म्हणजे निदिध्यासन. जे ऐकलं आहे त्याकडे एकाग्रता आणि ध्यान हे दोन टप्पे म्हणजे अंतर्यामीच्या एकाग्रतेचे मूलाधार आहेत. त्याशिवाय ध्यान साधत नाही. इंद्रिय जयाचा हा अर्थ आहे. बाह्य जगापासून अनासक्ती, बाह्य जगातून मन काढून घेणं हेच जीवनाचं ध्येय आहे. परम आत्म्याला जाणणं, मोक्षप्राप्ती, दुसरं ध्येय नाही. बंगले बांधणं, मालमत्ता जमवणं, संपत्ती साठवणं, मुलं बाळं, पदव्या मिळवणं किंवा सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करणं यावर प्रतिष्ठा अवलंबून असते. चिरंतन आनंद प्राप्त करणं, दुःख, प्रक्षुब्धता यापासून कायमस्वरूपी सुटका यात आयुष्याचं प्रमुख यश आहे. सर्व विश्वातील अमृताच्या पुत्रांनो ऐका, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा. हे आवाहन आहे, निमंत्रण आहे. अमृतत्वाचा वारसा जाणला पाहिजे, अनुभवला पाहिजे, तो प्राप्त केला पाहिजे. नामरूपाची बंधनं काढून टाकली पाहिजेत. केवळ स्वप्नातून निर्माण झालेली ती बंधनं असतात. ती बदलणारी आणि क्षणिक असतात. जीवाचे ते नैसर्गिक आणि योग्य गुणधर्म नसतात. ज्ञान म्हणजे शुद्ध आनंद. तो भूत, वर्तमान, भविष्य या सर्व काळात टिकून राहतो. तो शाश्वत आहे. थोड्या काळापुरती दुःखातून सुटका आणि थोड्या काळापुरता आनंद मिळवणं ही खऱ्या मुक्तीची लक्षणं नव्हेत. स्थिर, विशेष शुद्ध आनंद प्राप्त केला तर तुम्ही मलाच जोडले जाल, असं कृष्ण म्हणाला. हे अर्जुना, वृद्धावस्था, अज्ञान यातून मुक्त होण्यासाठी जो माझ्याशी जोडला जाऊन आध्यात्मिक साधना करेल त्याला ब्रह्म, कर्म, आत्मा याविषयी ज्ञान मिळेल. मी या दृश्यसृष्टीचा स्वामी, देवतांचा मूलाधार, यज्ञाला योग्य आहे हे जाणून जो आराधना करील त्याला समत्व, मनाच्या चंचलतेवर नियंत्रण प्राप्त होईल. त्याखेरीज अशी व्यक्ती माझ्यामध्येच राहून अंतिम क्षणीही तिला माझा विसर पडत नाही आणि ती व्यक्ती मलाच येऊन मिळते, म्हणजे ती माझ्यातच एकरूप होते. अर्जुना, प्रत्येकालाच वृद्धावस्था, मृत्यू टाळावासा वाटतो. ती मानवी वृत्ती आहे. पण केवळ उत्कंठा काय उपयोगाची? आपलं चारित्र्य आणि वागणूक ध्येयाशी मिळतं जुळतं हवं. आपली ओढ खरी असेल आणि पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने आपण ईश्वर समर्पित असू तर त्याच्या कृपाकिरणांनी दुःखाचं धुकं विरून जाईल. पण या उलट जर इहलोकातील गोष्टींवरच विश्वास ठेवला तर दुःखाचे परिणाम कधीही नष्ट होणार नाहीत किंवा ईश्वराखेरीज दुसऱ्या कशानेही त्याचा अंत होणार नाही. संभ्रमाचा नियंत्रक, या स्वप्नसृष्टीचा आलेखक असलेल्या ईश्वराची सेवा करा, स्वप्नांची नको. संभ्रमावरील आसक्तीतून निराशेखेरीज दुसरं काय मिळणार? अशा गोष्टींच्या मागे लागून आनंद कसा मिळणार? आनंदाची प्राप्ती केली नाही,
दुःख दूर सारलं नाही तर मोक्ष कसा मिळणार? कृष्णाने विचारलं. मग अर्जुनाने मध्येच विचारलं, कृष्णा, अशा लोकांना तुझी प्राप्ती होत नाही का? तुझ्या प्राप्तीपूर्वी दुःखावर जय मिळवायला हवा, पण दुःखाचं मूळ कोणतं? त्याच्याशी 2 हात कसे करायचे? ते उत्पन्न कसं होतं? त्याचं उगमस्थान आणि त्याची वाढ माहिती नसेल तर ते ताब्यात कसं आणता येईल? माणसाच्या मनात दुःख कसं निर्माण होतं ते कृपा करून मला सांग. अर्जुना, ऐक, कृष्ण सांगू लागला. अज्ञान हे सर्व प्रकारच्या दुःखाचं कारण आहे. आता तू विचारशील की अज्ञानाचं कारण कोणतं? शरीराशी एकरूप होऊन म्हणजे मी म्हणजे शरीर असा संभ्रम होतो. सत्य ज्ञानानेच तो संभ्रम दूर करता येतो. अंधार घालवण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो. अंधाराला भीती दाखवून किंवा प्रार्थना, विनंती, रक्षण यांच्या सहाय्यानेही तो घालवता येत नाही. प्रकाश आल्याशिवाय अंधार जात नाही, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. त्याचप्रमाणे अज्ञान नाहीसं व्हावं अशी केवळ इच्छा करून ते जाणार नाही. एकदा त्याचं स्वरूप आणि त्याचा गुणधर्म कळला की केवळ सत्य उरतं आणि दुःख नाहीसं होतं. अज्ञान गेलं की दुःखही जातं. तेव्हा तू स्वतःला माझ्याशी जोडून घे आणि सत्यज्ञानाचा प्रकाश मिळव आणि दुःखरहित मार्ग धर, कृष्ण म्हणाला. लगेच अर्जुनाने विचारलं, कृष्णा, तुझ्यापर्यंत येण्याचे काही मार्ग तू सांगितलेस, पण सर्वात शेवटी तू जो चेंडू टाकलास त्यामुळे मला नीट अर्थ कसा समजणार? त्यासाठी काही प्राथमिक शक्ती तरी द्यायचीस. आता तोच मुद्दा मला सविस्तर सांग, म्हणजे मला त्याप्रमाणे करता येईल आणि तुझी प्राप्ती होईल. कृष्णाने उत्तर दिलं, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांचे अर्थ स्पष्ट झाले की माझं ज्ञान होईल. जो हे रहस्य जाणतो तो माझ्याप्रतच येतो. अर्जुन म्हणाला, भगवन, सर्वप्रथम मला ब्रह्माबद्दल सांगावं. अर्जुना, ब्रह्माचा निर्देश अक्षर, पर असा केला जातो. अक्षर याचा अर्थ अविनाशी, बृह म्हणजे मोठं, व्यापक या अर्थी धातूपासून तो शब्द आला आहे. तू विचारशील किती व्यापक? ज्याला ज्याला आपण व्यापक म्हणतो त्याहून व्यापक. अक्षरचा दुसरा अर्थ सर्वव्यापी, सर्वज्ञ, अनुस्यूत वगैरे आहे. ते केवळ अक्षर नाही तर ते परम अक्षर आहे. त्याचा अर्थ कोणता? तर काळ, अवकाश, जाणीव यांच्या पलीकडे असलेलं, कोणालाही जाणता न येणारं, कधीही ऱ्हास वा अंत न होणारं, परम अविनाशी, वर्णनातीत असं ब्रह्म प्राप्त करणं हे मानवाचं ध्येय आहे. अक्षर आणि ब्रह्म हे एकच ध्येय दाखवतात. अक्षर म्हणजे ओम, तेही ब्रह्माचं प्रतीक आहे, म्हणून त्याला परब्रह्म योग म्हणतात. ब्रह्माची 2 विशेषणं आहेत, पर आणि अक्षर. अक्षर म्हणजे जसं ओम तसंच मायासुद्धा. मायेचा निर्देशही ओम असा होतो. ही दोन्ही सगुण आहेत, तर ब्रह्म निर्गुण आहे, तसंच ते शुद्ध आहे. जो हे जाणतो तो माझ्याप्रत येतो. आता दुसऱ्या मुद्द्याविषयी. हे ब्रह्म प्रत्येकामध्ये असतं. ते मी या स्वरूपात असतं. खरं तर मी भोवतीच प्रत्येकजण फिरत असतो. शरीरात प्रत्येक इंद्रिय आणि अवयव एक प्रमुख काम करीत असतो. बाह्य जगातील विशिष्ट नोंद आणि माहिती प्रत्येक अवयव घेत असतो. पण इंद्रियांशी संबंधित असा शरीरात मी हा शरीरापेक्षा उच्च आणि सर्वांमागे असलेला झळकत असतो. हे नातं भंग झालं तर उरतं ती केवळ निर्जीव वस्तू. जेव्हाही आत्मशक्ती इंद्रियांमधून वाहत असते तेव्हाच इंद्रिय त्यांच्यावर सोपवलेली कामं करू शकतात. ती शक्ती म्हणजेच आत्मा. खूप प्रयत्नांशिवाय तो जाणता येत नाही. तीक्ष्ण विवेकबुद्धीनेही तो थोड्या प्रमाणातच कळतो. ब्रह्मन म्हणजे ते, तत्, आणि जीवात्मा म्हणजे त्वम आहे. ही गोष्ट स्पष्ट व्हावी यासाठी ब्रह्म हे रूप, तर जीवाला म्हणजे वस्तू समज. हा विषय आणखी स्पष्ट करूया. ब्रह्माचं वर्णन उपनिषदात सच्चित आनंद असं केलं आहे. वेदांताच्या परिभाषेत हा निर्देश आहे. तसंच त्याचं वर्णन अस्मी, भाती, प्रियम असंही केलं आहे. त्यांचा अर्थ एकच आहे की वेगळा? सत याचा अर्थ जे भूत, वर्तमान, भविष्य या 3ही काळात अस्तित्वात आहे असं. हीच गोष्ट अस्तीने सांगितली आहे. चित म्हणजे जाणीव, चैतन्य, तेच भाती मानून व्यक्त होतं. आनंद म्हणजे न संपणारा आनंदाचा उगम.
तेच प्रियम जे सांगितलं आहे. या तिन्ही गोष्टी प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राण्यात, पक्षात असतात. यातील पहिलं म्हणजे सत, अस्तित्व. शरीराचा नाश लवकर वा उशिरा होत असतो. प्रत्येकाला हे माहीत असतं. या प्राथमिक सत्याबाबत कोणीही अज्ञानी नसतो. तरीही प्रत्येकजण मृत्यूबाबत धास्तावलेला असतो. कोणीही मृत्यूचं स्वागत करायला उत्सुक नसतो. मृत्यू हा अपरिहार्य आहे. जरी त्याचं स्वागत केलं नाही किंवा टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याला भेटावंच लागतं. जे जे जन्माला आले त्याला मृत्यू आहेच. तरीही कोणाला मृत्यू आवडत नाही. या कूट प्रश्नाचं उत्तर कोणतं? हे बघा, कोण मृत्यूचं स्वागत करत नाही? कोण मृत्यूला भेटतं? काय सोडून जातं आणि काय उरतं? उत्तर आहे, शरीर मरतं, शरीर पडतं. जो मरत नाही तो आत्मा. पण तुम्ही संभ्रमाने विचार करता की आपण मरतो. आत्म्याला जन्ममृत्यूशी काहीही कर्तव्य नाही. शरीर मृत्यू पावतं. चिरंतन, सत्य, निर्मल आत्मा मरत नाही. तुम्ही आत्मा आहात. त्याला मरण आवडत नाही. म्हणजेच तुम्ही चिरंतन आहात. तुमचं स्वरूप चिरंतन आहे. आत्मा अमृताचा पुत्र आहे, शरीर नव्हे. आत्मा चिरंतन आहे, शरीर नाही. तुम्ही सत म्हणजे मृत्यू नसलेलं आत्मतत्व आहात. प्रत्येक चौकटीत आत्मा असतो. त्यामुळेच प्रत्येकाला चिरंतन, न बदलणाऱ्या अस्तित्वाची भावना होते. हे स्पष्ट आणि अचूक आहे. आता दुसऱ्या विशेषणाकडे वळू. चित म्हणजे चैतन्य ही शक्ती प्रत्येक गोष्टीच्या ज्ञानासाठी प्रवृत्त करते. प्रत्येकाच्या चैतन्याच्या कक्षेत प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जाणण्याची उत्सुकता असते. प्रश्न विचारला जातो, हे काय आहे? हे कसं घडलं? हे जाणण्यात यशस्वी होणारे फार थोडे असतात. इतरांना केवळ उत्सुकता असते, पण यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि स्थिर बुद्धी नसते. त्यामुळे फरक पडत नाही. ओढ किंवा आग्रह महत्त्वाचा आणि आवश्यक. एखाद्या लहान मुलाला बाजारात किंवा प्रदर्शन बघण्यासाठी न्या. दोन्ही बाजूच्या वस्तू केवळ बघत तो पुढे जाणार नाही, तर बोट धरलेल्या आपल्या माणसाला तो सतत प्रश्न विचारील की हे काय आहे, ते काय आहे. त्याला त्याची गरज नसेल किंवा त्याच्या शक्तीपलीकडचं असेल, पण त्याच्या प्रश्नांचा प्रवाह काही सुकत नाही. ज्ञानाच्या या भुकेचा आंतरिक विशेष जाणून घ्या. ही प्रगट झालेली बुद्धीची शक्ती असते. गोष्टींना एकेकटं सोडण्याचं तिचं स्वरूप नसतं. ज्ञानप्राप्ती झाल्याखेरीज ती विश्रांती घेत नाही. तेव्हा ती भूक प्रश्नांच्या प्रवाहातून निर्माण होते. बुद्धितत्व हे स्वयंप्रकाशी आहे. तिच्यात निर्जीव वस्तू नाही, प्रकाशित करण्याची शक्ती आहे. त्यामुळेच हे गुण लोकांमध्ये चमकतात आणि गोष्टी त्यांना स्पष्ट होतात. तेव्हा लोकांमध्ये बुद्धितत्व असतं हे स्पष्ट आहे. आता तिसरं, आनंद. पशुपक्षीसुद्धा आवाजातून आनंद व्यक्त करतात. त्यांना कोणी सांगितल्याशिवाय सुद्धा तो आनंद प्राप्त व्हावा म्हणून ते प्रयत्न करतात. दुःख किंवा वेदना मिळेल अशी कुणाचीही इच्छा नसते. दुःख, वेदना यापासून सुटण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. अटळ असेल तर ते त्याचा नाश करतात. लोकांसाठी वेगळ्या उदाहरणाची आवश्यकता नाही. सर्व काळी, सर्व क्रियांमध्ये आणि सर्व कर्मांमध्ये ते अतूट आनंद शोधत असतात. कोणत्याही काळी, कोणत्याही जागी, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात ते दुःखाची इच्छा करीत नाहीत. स्वतःसाठी आणि नातेवाईकांसाठी सुख आणि आनंद यांची प्रार्थना ते कोणतीही पूजा, भजनं, व्रत, कर्मविधी, तीर्थयात्रा, दानधर्म या सर्वांमधून करतात. शरीराला एखाद्या व्याधीमुळे वेदना होऊ लागल्या आणि डॉक्टरांनी एखादं औषध सांगितलं तर ते सुद्धा एखाद्याला गोड, हलकं आणि सुखकारक असं हवं असतं. या इच्छेचं मूळ कोणतं? मूलतः तुम्ही आनंदी स्वभावाने असता. आनंद हेच तुमचं व्यक्तिमत्व असतं. आपल्याला जे शरीर मिळालं आहे त्या स्वरूपाचे तुम्ही नसता. तुम्ही आत्मा आहात. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा आनंदी असता त्याचं कोणाला आश्चर्य वाटत नाही. तुमच्या आनंदाबद्दल ते चौकशी करत नाहीत, कारण आनंद हा नैसर्गिक असतो. पण जी गोष्ट मुळात नसते त्याबद्दल आश्चर्य वाटतं. जे रोजच्या बघण्यात असतं त्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. मात्र काहीतरी अनैसर्गिक घडलं किंवा बघितलं तर आश्चर्य वाटतं. आता हे उदाहरण बघा. बाळ पाळण्यात आहे. वर फिरणाऱ्या घंट्याकडे बघून ते मजेत हसतं. एखादं खेळणं किंवा एखादी संवेदनाही त्याला फुलवू शकते. कोणालाही त्याबद्दल आश्चर्य किंवा काळजी वाटत नाही.
त्याचा परिणाम म्हणून कोणाच्याही मनाची शांती ढळत नाही. आता तेच बाळ जे खेळत आणि हसत होतं ते आता किंचाळू आणि रडू लागलं, तेव्हा हाकेच्या अंतरावर असलेले सर्वजण पाळण्याकडे धाव घेतात आणि गादीची पांघरुणाची कसून तपासणी करून त्याच्या रडण्याचं कारण शोधतात. बाळाबाबत असा अनुभव सर्वांनाच येतो. ते बाळ आनंदी का होतं त्याबद्दल कोणालाही काळजी वाटत नव्हती. पण ते रडू लागल्यावर मात्र सगळेजणं त्याचं कारण शोधू लागले. का? तर आनंद हा त्याचा स्वभाव आहे. दुःख हे अनैसर्गिक आहे आणि आंतरिक संयोगाच्या विरुद्ध आहे. इथे मुद्दा पूर्ण होत नाही, आणखी जास्त काहीतरी आहे. अनुभवाचं आणखी एक उदाहरण घ्या. तुमचा एखादा मित्र किंवा नातलग आनंदी आणि समाधानी असतो तेव्हा त्याच्या आनंदाचं कारण विचारायचे कष्ट कोणी घेत नाही. ते दुर्लक्ष करतात किंवा त्याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडत नाहीत. पण त्यांना जेव्हा दुःखाचा तडाखा बसतो तेव्हा त्यांना दुःखी पाहून तुम्हालाही काळजी वाटते. का? तर आनंद हा नैसर्गिक आहे, अपेक्षित आहे, आश्चर्यजनक नाही. ते आत्म्याचं स्वरूप आहे, तो प्रत्येकात आहे. म्हणून तर प्रत्येकजण नित्य आनंदाची आकांक्षा ठेवतो. वरील तीनही गुण सत चित आनंद सजीवाच्या अस्तित्वाचा गाभा सत्यरूप असून प्रत्येकामध्ये असतात. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच जीवात्म्याच्या रूपात व्यक्ती म्हणून आपली भूमिका करतं. हा आंतरिक अर्थ श्रीकृष्णाने स्पष्ट केला. ब्रह्म आणि जीवात्मा यातील नातं किंबहुना दोहोंची एकरूपता स्पष्ट केली जेणेकरून अर्जुनाला ते समजावं. जय साईराम.